श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मैत्रेय ऋषी पुढे सांगू लागले, पृथूच्या नंतर त्याच्या वंशामध्ये प्राचीन बर्ही या नावाचा राजा होऊन गेला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार त्याने समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला, जिच्यावर प्रत्यक्ष अग्निदेव मोहित झालेला होता. नवविवाहिता असणाऱ्या शतद्रुतीने आपल्या केवळ पायातील पैंजणांच्या झंकारानेच दशदिशातील देव, असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य आणि नाग अशा सर्वांना वश करून घेतलं होतं. अत्यंत सुंदर आणि अत्यंत आकर्षक अशी ती होती. या शतद्रुतीपासून राजा प्राचीन बर्हीला प्रचेतस नावाचे 10 पुत्र झाले. ते सर्वही अत्यंत धर्मपालन करणारे धर्मज्ञ होते. सर्वांचं नावही एकच होतं, प्रचेतस, आणि आचरणसुद्धा एकच होतं. पित्याने त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली. त्यावेळेला त्या सर्वांनी समुद्रामध्ये प्रवेश केला, कारण समुद्र म्हणजे त्यांच्या आईचे वडीलच ना, आजोबा. त्यामुळे आजोबांच्या घरी म्हणजे आजोळी गेले. तेथे त्यांनी 10,000 वर्षे तपश्चर्या केली आणि भगवान श्रीहरींची प्राप्ती करून घेतली. घरून तपश्चर्येसाठी जात असताना वाटेतच महादेवांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्यावर कृपेचा वर्षाव केला. श्री महादेव त्यांना म्हणाले, हे प्रचेतसांनो, तुम्ही राजा प्राचीन बर्हीचे पुत्र आहात. त्यामुळे तुम्ही जे काही करू इच्छिता ते मला माहिती आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन दिले आहे. जी व्यक्ती भगवान वासुदेव यांना शरण जाते ती मला अत्यंत प्रिय आहे. जो कोणी आपल्या वर्ण, आश्रम, धर्म यांचं पालन करतो तो 100 जन्म झाल्यानंतर ब्रह्मपदाला पोचतो, आणि त्यापेक्षाही अधिक पुण्य झालं तर तो माझ्या कैलास लोकाला येऊन पोचतो. परंतु जो भगवंताचा अनन्य भक्त असतो तो मात्र भगवान विष्णूंच्या वैकुंठ लोकामध्ये परमपदाला प्राप्त होतो. तुम्ही सर्वजण भगवंताचे भक्त आहात, त्यामुळे मला तुम्ही भगवंता इतकेच प्रिय आहात. आपण नेहमी आपल्या परमानंद स्वरूपामध्ये स्थिर असता, म्हणून सर्वात्मक असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाला आमचे नमस्कार असोत. हे विष्णू जे आहेत ते सर्व जगाचे आदी कारण आहेत, चित्ताचे अधिष्ठाते आहेत, आणि म्हणून त्या विष्णूंना आपले पुन्हा पुन्हा नमस्कार असोत. अतिशय पुण्याने प्राप्त होणारे स्वर्ग, वैकुंठ लोक आपल्याच कृपेमुळे आम्हाला प्राप्त होतात. आपलं ते अनुपम असणारं, अत्यंत सुंदर असणारं दर्शन आम्हाला व्हावं, अशी आम्ही आपल्या दर्शनाची अभिलाषा बाळगतो. यानंतर भगवान श्री शंकरांनी
त्या प्रचेतसांना विष्णू प्राप्त करून घेण्यासाठी विष्णूची स्तुती असणारं एक स्तोत्र सांगितलं आणि म्हणाले, या स्तोत्राचं पठन करा, तुमचे कल्याण होईल. परमात्मा श्रीहरीचे तुम्ही वारंवार स्तवन करा, चिंतन करा, पूजन करा. हेच स्तोत्र पूर्वी ब्रह्मदेवांनी आम्हा भृगू वगैरे पुत्रांना ऐकवले होते. या लोकामध्ये सर्व प्रकारचं कल्याण साधणारं मोक्षदायक असं हे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. या ज्ञानामुळे तो जीव संसार सागर पार करून जातो. म्हणून हे प्रचेतसांनो, मी सांगितलेल्या या स्तोत्राचं पठन करा, म्हणजे तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. अशा प्रकारे उपदेश केल्यानंतर त्या प्रचेतसांनी शंकराची पूजा केली. त्यानंतर भगवान शंकर तिथून अंतर्धान पावले. मग सर्व 10च्या 10 प्रचेतसांनी पाण्यामध्ये उभे राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करत 10,000 वर्षे तपश्चर्या केली. का ग तुम्ही परत आलात? आपल्या पुत्रांची तपश्चर्या चालत असताना इकडे राजा प्राचीन बर्ही मात्र कर्मकांडात आणि संसारामध्ये रममाण झालेला होता. नारद मुनींनी त्यांना उपदेश केला, हे राजन, तू ही सर्व कर्मे करून आपलं काय मोठं कल्याण करून घेऊ इच्छितोस? राजा म्हणाला, हे देवर्षी नारद, माझी बुद्धी कर्म करण्यामध्येच आसक्त असल्यामुळे मला कल्याण कसं साधावं याबद्दल काहीच कल्पना नाही. तर आपणच मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, की ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेन. यावर श्री नारद म्हणाले, हे राजा, तू कर्मकांडामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ केलेस आणि त्या यज्ञामध्ये निर्दयपणे हजारो पशूंचा बळी दिलास. त्यांना जरा आकाशामध्ये पहा. हे सर्व तू दिलेले बळी आता तुझा बदला घेण्यासाठी तू केव्हा मरतोयस आणि केव्हा आमच्या तावडीत सापडतोयस, अशा पद्धतीने हे तुझा बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहत आहे. तू मेल्यानंतर जेव्हा परलोकामध्ये जाशील तेव्हा हे सर्व बळी दिलेले प्राणी आपापल्या लोखंडाच्या शिंगांनी तुला भोसकतील. आणि हे कसं घडतं हे समजण्यासाठी मी तुला पुरंजन नावाच्या एका राजाचं चरित्र सांगतो. आणि मग नारद मुनींनी पुरंजन नावाच्या राजाचं चरित्र सांगितलं. नारद मुनी म्हणाले, हे राजन, पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला. त्याला अविज्ञात नावाचा एक मित्र होता. त्याला अत्यंत भोगाची लालसा होती. त्याने 9 द्वार असणारं एक नगर पाहिलं, ज्या नगराला चारही बाजूनी सर्व तटबंदी होती. त्या नगराच्या बाहेर एक सुंदर सरोवर होते. राजाला तिथे योगायोगाने एक सुंदर अशी स्त्री दिसली. त्या स्त्रीबरोबर 10 सेवक होते आणि प्रत्येक जण 100 नायिकांचा पती होता.
एक 5 फण्यांचा नाग रक्षक म्हणून त्या सुंदरीचे सर्व बाजूनी रक्षण करत होता. ती सुंदरी अत्यंत आकर्षक आणि अत्यंत मनमोहक होती. ती विवाह योग्य वयामध्ये असल्यामुळे आपल्याला अनुरूप असणारा एखादा वर आणि तो कोठे मला प्राप्त होईल अशा प्रकारे शोध करता करता ती या पुरंजन राजाच्या नगरीबाहेर आलेली असताना राजाची नजर तिच्यावर गेली. तिच्या सौंदर्याला भाळून हा राजा तिच्यावर मोहित झाला. हे कमल नयने, तू आहेस कोण? कुणाची कन्या? कुठून आलीस? आणि तू काय करू इच्छितेस हे सारं मला सांग. तुझ्याबरोबर असणारे हे सर्व कोण आहेत? आणि या मैत्रिणी कोण आहेत? आणि हा साप तुझ्याबरोबर कसा? नारद मुनी म्हणतायत, पुरंजन राजा अत्यंत कामातुर होऊन त्या सुंदर असणाऱ्या तरुणीवर मोहित झाला आणि अत्यंत प्रेमाने त्याने तिला मागणी घातली. त्या मुलीलाही राजाकडे पाहून अगदी अशाच भावना निर्माण झाल्या आणि तिने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. आपल्याला विषयभोग घेण्याची इच्छा आहे आणि त्या भोगांच्या पूर्ततेसाठी मी माझ्या मैत्रिणींसह आपल्याला सर्व प्रकारचे भोग देईन असं तिनं आश्वासन दिलं. आपण होऊन माझ्या समोर आलेल्या आपल्यासारख्या सुंदर राजाला माझ्यासारखी कोणती बरे स्त्री आपला पती म्हणून स्वीकार करणार नाही, आणि म्हणून आपल्या या प्रस्तावाला माझी अनुमती आहे. अशा रीतीने त्या राजा पुरंजनाचं त्या स्त्रीबरोबर विवाह झाला आणि 100 वर्षापर्यंत त्यांनी त्या नगरीमध्ये राहून सर्व प्रकारचे भोग भोगले आणि वैवाहिक आनंद अक्षरशः लुटला. हा पुरंजन राजा अत्यंत कामातुर झालेला असल्यामुळे आणि कामभावनेने सदैव विव्हळ असल्यामुळे तो त्या राणीची एकसारखी प्रार्थना करीत होता आणि कामसुख मागत होता. त्याला अत्यंत लाचारी करावी लागत होती आणि तिची याचना करण्यामध्ये त्याचा सारा वेळ निघून जायचा. हा अत्यंत लाचार झाला आणि त्या सुंदर स्त्रीने एखाद्या माकडाला नाचवावे त्याप्रमाणे आपल्या इशाऱ्यावर याला नाचवत राहिली. एक दिवस हा पुरंजन राजा आपलं धनुष्य आणि बाण घेऊन 5 घोड्यांच्या भरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या नगरीत गेला आणि शिकार करण्याच्या उद्देशाने तो जंगलामध्ये गेला. त्याने अनेक जंगली प्राण्यांचा वध केला
वध करता करता राजा थकून गेला. तो तहान भुकेने व्याकुळ झाला आणि आपल्या महालात परतला. त्याला आपल्या प्रियतमेची आठवण झाली आणि तो आपल्या पत्नीला शोधू लागला, परंतु ती कुठेच दिसेना. नारद म्हणतायत, त्या स्त्रीच्या संगामुळे राजा पुरंजनाचा विवेकच नष्ट झाला होता आणि आपली स्त्री, आपली आवडती राणी जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पडलेली पाहून आणि शोकाकुल अवस्थेमध्ये असलेली पाहून हा पुरंजन राजा व्याकुळ झाला. तिने आपला पती आला हे पाहून आणखीनच जोरजोराने रडण्याचे नाटक सुरू केले आणि हा राजा तिची मनधरणी करत तिच्याजवळ बसून तिची समजूत काढू लागला. गोपाल कृष्ण भगवान की जय.